सुखी व्हायचंय ना, भक्तीकडे या. सुखी व्हायचंय ना, भक्तीकडे या. मुखात हरिनाम धारण करा. बहुसंख्येनं भक्तीकडे या. सगळेजण मुखात हरिनाम धारण करा. हरिभजनात या, हरिकीर्तनात या. का तर मुखात हरिनाम, तरच हृदयात दया. हृदयात दया, तरच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि जिथं नीतिमूल्य नांदतात तिथे सदाचार, प्रेम जिव्हाळा, गुणागोविंदाचं वातावरण, तिथं सुख नांदतं. सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. तोच समाज, तोच देश प्रगती करतो. आणि म्हणून जीवनातून दुःख जावं, जीवनात सुख यावं, अर्थात जीवनातून अधर्म पळून जावा, जीवनात धर्माची स्थापना व्हावी असं वाटत असेल, भक्तीला शरण या. कारण हा सिद्धांत आहे. हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म. हा सिद्धांत आहे, महान सिद्धांत आहे. ज्ञानोबाने 18व्या अध्यायात मांडलाय. दया तेथ धर्मो, धर्मो तेथ सुखागमो. दया तेथ धर्मो, धर्मो तेथ सुखागमो. सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेथ धर्म हा सिद्धांत आहे. आणि हरिनाम तेथे दया हाही सिद्धांत आहे. म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथ धर्म हा एक महान सिद्धांत आहे. आणि मग हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म अर्थात सद्गुण, नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य, सद्गुण, तिथंच सुख आहे. जिथं हरिनाम नाही, तिथं हृदयात दया नाही. ती माणसं निर्दयी, निर्दयी, अधर्मी, कडू कपटी असतात. ते कोणाचेच नसतात. कडू कपटी, स्वार्थी असतात. समाजाला त्रास देतात, पीडा देतात. तिथं दुःख नांदतं. मग सुख नांदावं ना समाजात. समाज सुखी करायचा आहे. भक्तीला शरण या, हरिनामाला शरण या. का तर मुखात नाम, हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं सुख. हा एक भक्तीचा, हरिनामाचा फायदा झाला. पण हरिनामाचा दुसरा एक महान फायदा आहे की ज्याच्या मुखात नित्य हरिनाम आहे, त्याच्या हृदयात दया नांदते. तो दयावंत बनतो. आणि दयावंत पुरुष सातत्यानं गोरगरिबाच्या, पीडिताच्या, दुःखिताच्या, रंजलेल्या गांजलेल्याच्या मदतीला धावतो. आणि खऱ्या अर्थानं तोच साधू असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. रंजलेले, गांजलेले, नडलेले, दीन दुबळे, पीडित, त्यांच्या हालापेष्ट आहेत. त्या हालापेष्टा भले त्यांच्या प्रारब्धानं होत असतात, त्याचे त्यांच्यावर सोडून द्या, पण त्यांच्या मदतीला धावणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण तेव्हा त्यांच्या मदतीला धावू जेव्हा आपल्या हृदयात दया आहे. आणि आपल्या हृदयात तेव्हाच दया येईल जेव्हा आपल्या मुखात नाम आहे. आणि म्हणून नामधारक बना, हृदयात दया येईल. हृदयात दया आली की तुम्ही दीनदुबळ्याच्या, रंजल्या गांजल्याच्या, पीडिताच्या मदतीला जाल. त्या दीनदुबळ्याची, पीडिताची मदत केली ती तर ऋणी होतील, पण त्यासोबत नारायण ऋणी होईल. तुम्ही दीनदुबळ्यांना, पीडितांना मदत केली तर त्यानं नारायण ऋणी होईल. आणि नारायण ऋणी झाल्यानंतर नारायण तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी संसारात तो तुमच्या राबेलच, परंतु मरण समय तुमची परिचर्या करेल, सेवा करेल. कारण त्यांनी शपथ खाल्ली, पै नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. ज्याने नित्य माझी सेवा केली, दीनदुबळ्याची सेवा केली, ते माझ्यावर ऋण आहे. मरण समय मी त्याची सेवा करतो. नारायण मरण समय तुमच्या सेवेला धावून येईल आणि तुम्हाला त्याचं नाव घ्यायला होईल आणि तुम्हाला तो मुक्त करेल. तुम्हाला मुक्ती कुणी दिली? दयेनं दिली. दयेनं दिली. कारण मुखात नाम तर हृदयात दया. दया आहे म्हणून तुम्ही दीनदुबळ्याच्या मदतीला धावले.
दीनदुबळ्याच्या मदतीमुळे देवावर ऋण झालं. देवावर ऋण झालं म्हणून तुम्हाला देवाने मुक्ती दिली. पण याच्या मुळाशी काय आहे? दया आहे. हे सगळं घडलं दयेमुळं. पण दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. आणि म्हणून दयावंत धन्य असतात. का? तर मुक्ती ही जीवनाची खरी धन्यता आहे. दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. दयावंत धन्य असतात. का? तर मुक्ती ही जीवनाची खरी धन्यता आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ज्यांच्या अंतकरणात दया आहे, समाजाबद्दल कळकळ आहे, ते धन्य असतात. आणि म्हणून स्वतःसाठी तर जगा. जगा ना, कोण नाही म्हणते. एन्जॉय करा, खा प्या, मजा करा. पण थोडं छटाक हातपाव गरिबासाठी जगा. रंजलेल्या गांजलेल्या दीन दुबळ्या पीडिताच्या मदतीला या. पण त्यांची मदत करण्यासाठी हृदयात दया असावी लागते. आणि दयेसाठी मुखात नाम असावं लागतं. म्हणून थोडं भक्तीत या, मुखात नाम धारण करा. हृदयात दया जागी होईल. दयेमुळे तुम्ही रंजल्या गांजलेल्या दीन दुबळ्या पीडितांच्या मदतीला धावाल. आणि ही मदत केवळ त्या दुबळ्यांची मदत नसून ही पांडुरंगाची मदत आहे. या दीनदुबळ्याच्या मदतीमुळे पांडुरंग ऋणी होईल. तो तुमच्या संसारात राबेल ऋण फेडण्यासाठी. मरणसमयी तुमची सेवा करेल. तो त्याच्या नावाची तुम्हाला आठवण करून द्यायला होईल. तो म्हणेल, बाबा तू राम म्हण. राम स्मरून तुम्ही प्राण त्यागाल आणि तुम्ही राम व्हाल. आणि राम स्मरून प्राण त्यागणं हा मोक्ष असतो. म्हणून गरिबाच्या पीडितांच्या मदतीला धावा. धावा. रंजले गांजले दीन दुबळे नडलेले पीडित यांच्या मदतीला धावा. यांची सेवा करा. जनसेवा हीच ईश्वर सेवा. आपल्याकडे मन आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि खरं आहे. जगाची सेवा करा. परोपकारी बना. रंजले गांजले दीन दुबळ्याची मदत करा. पीडिताची मदत करा. दुःखी माणसाचं दुःख निवारण करा. का? तर दुःखितांचं दुःख निवारण करणं हा उपकार केवळ त्या दुःखितावर नसून नारायणावर आहे. यांनी नारायण ऋणी होतो. आणि नारायण तुमच्या संसारात राबतो, बरकत देतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. पण हे सगळं घडण्यासाठी हृदयात दया असावी लागते. आणि दया हृदयात येण्यासाठी मुखात नाम असावं लागतं. तेव्हा हे घडतं, अन्यथा नाही. मग नामधारक बना. हृदयात दया येईल. दयेमुळे तुम्ही दीनदुबळ्याची पीडितांची सेवा कराल. ते ऋण नारायणावर होईल. आणि या बदल्यात नारायण तुम्हाला मुक्ती देईल. अर्थात तुम्हाला मुक्ती कुणी दिली? दयेनं दिली. इनडायरेक्टली दयेनेच मुक्ती दिली. मग दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. आणि ज्याच्यावर हृदयात दया आहे ते दयावंत आहेत. आणि म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. दयेनं मुक्ती मिळवून दिली. हृदयात दया म्हणून दयावंत आहात. दयावंत धन्य असतो. का तर मुक्ती मिळवणं हीच खरी धन्यता आहे. आणि म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जीवनात धन्यता हवी आहे, जीवनात मुक्ती हवी आहे, तर दयावंत बना. दयावंत बनायचं तर मुखात नामधारण करा. या सगळ्या गोष्टी घडतील. आणि म्हणून गोरगरिबाच्या कामी या, पीडिताच्या कामी या, रंजल्या गांजल्याच्या आडल्या नडल्याच्या कामी या. मुक्ती मिळेल आणि धन्य व्हाल. आणि सोबत मुखात नित्य नाम ठेवा. नामाला विसरू नका. हे फार महत्त्वाचं आहे. कारण नाम हा केंद्रबिंदू. नामाशिवाय काहीच घडत नाही. इथं घडतं ते फक्त नामानेच, बाकी कशानेच नाही. दयेला सुद्धा कारण नामच आहे. नामाला विसरू नका. नामाला विसरले की पापीच. नामाची बिनमुख तो नर पापी. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. असे दयावंत की जे धन्य आहेत ते वैकुंठात राहतात. त्यांचं घर वैकुंठात असतं. परंतु मृत्यूलोकात
ते तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी येतात. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे ते संत असतात. ते मृत्यूलोकात येतात तर तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी वर्तावया साच भावे. आमचं घर वैकुंठात आहे पण तरी आम्ही मृत्यूलोकात येतो अवतार धरून, असं संत बोलतात. तुकोबाराय बोलतायत. तुकोबाराय बोलतात माझं घर वैकुंठात आहे पण तरी मी मृत्यूलोकात येतो संताचा अवतार धरून. का? तर संत कार्य करण्यासाठी, जगाला गाईडलाईन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धरावया जन जडजीव. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या कार्यासाठी मी येतो. आणि म्हणून संत मृत्यूलोकात वैकुंठातून येतात ते केवळ आणि केवळ या 5 गोष्टी जी मी बोललो, जगाचा उद्धार करण्यासाठी, वाढाव्यास सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, या गोष्टीसाठी ते येतातच. पण अजून एक प्रमुख उद्देश संतांचा तो आहे उपकार करण्यासाठी. हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत जगतात ते केवळ समाजावर उपकार करण्यासाठीच, स्वतःसाठी जगतच नाहीत. जो जगासाठी जगतो तो संत, स्वतःसाठी जगतो तो साधारण जीव. जगाचा संसार करतो तो संत, स्वतःचा संसार करतो तो साधारण जीव. संत स्वतःचा संसार करतच नाहीत, जगाचा संसार करतात. संत स्वतःसाठी जगतच नाहीत, संत जगासाठी जगतात. जगावर सातत्याने उपकार करतात. म्हणजे तो उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत उपकार करणाऱ्यावर तो उपकार करतोच, यात काय नवल आहे. परंतु संत अपकार करणाऱ्यावरही उपकार करतो, हे खरं नवल आहे. जो मनुष्य अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, तो महात्मा असतो. तुम्हाला कोणी 10,000 उसने दिले, काही दिवसांनी तुम्ही त्याला 10-15,000 उसने दिले, त्यात काय नवल हो. त्यांनी पैसे दिले, आपल्यावर उपकार केला, मग आपण त्याला कधीतरी उसने दिले, उपकार केला, फेडला उपकार. उपकार करणाऱ्यावर कोणी उपकार करतो, हा साधारण जीव आहे. पण अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो विशेष महात्मा आहे, तो संत आहे. पावसाळ्याचे दिवस नदीला धो पाणी वाहत आहे. पूर येऊन गेला पण 4-8 दिवसांनी पाणी निवळ स्वच्छ झालं, निर्मळ पाणी, मस्त धार वाहते नदीची. आणि नदीमध्ये एक साधू स्नान करतोय, बाजूला 4-5 लोक स्नान करतायत. नदीच वाहत होती. अचानक त्या नदीच्या पाण्याच्या धारेत एक विंचू वाहत आला. तो विंचू साधूनं पाहिला. साधू त्या विंचवाकडे धावला आणि ओंजळीत विंचू घेतला आणि किनाऱ्यावर सोडण्यासाठी चालला. पण जात विंचवाची, त्याला काय घेणं देणे. त्यांनी ठो दिशी नांगी मारली. साधूच्या हाताला मुंगी आला, विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा ते विंचवाकडे धावला, कारण तो विंचू पुन्हा वाहू लागला प्रवाहात. साधू पुन्हा विंचवाकडे धावला, पुन्हा विंचू ओंजळीत घेतला आणि किनाऱ्याकडे चालला. विंचवाने पुन्हा नांगी मारली, मुंगी आला, विंचू पुन्हा पाण्यात पडला, प्रवाहात वाहू लागला. साधू पुन्हा विंचवाकडे धावला, पुन्हा ओंजळीत घेतला, किनाऱ्यावर सोडायला चालला. पुन्हा असं घडत होतं. बाजूला स्नान करणारे माणसं म्हणले, साधू महाराज तुम्ही काय वेडेत का? आता विंचू तुम्हाला पुन्हा नांग्या मारतोय, तुमच्या हाताचा अंगाचा दाह व्हायलाय, विष चढायलाय. अहो द्या ना सोडून, जाऊ द्या ना, म्हणून मरू द्या ना म्हणले त्याला, द्या सोडून. साधू म्हणतो, बाबानो, चावणं हा विंचवाचा स्वभाव, चावणं हा विंचवाचा स्वभाव, उपकार करणं हा माझा स्वभाव. मी जर उपकार करायचा सोडूनच दिला तर मी साधू कसला? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता.
तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हा तुका जो उरलाय तो केवळ जगावर उपकार करण्यासाठी, बाकी कशासाठी नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. साधू संत जगतात ते केवळ जगावर उपकार करण्यासाठी. तेच तुकोबारा म्हणतात की हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत महात्मे ज्यांचं घर वैकुंठात आहे ते मृत्यूलोकात पृथ्वीवर येतात ते केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगाने उपकार करत राहावं, साधूने उपकार करतच राहावं, ही साधूची जात असते. जगात तीनच गोष्टी अशा आहेत की जे अपकार करणाऱ्यावर सतत उपकारच करतात. नंबर 1 आपले जन्मदाते मायबाप, नंबर 2 संत आणि नंबर 3 भगवंत. हे अपकार करणाऱ्यावरही उपकारच करतात. नंबर 1 मायबाप, आपले जन्मदाते आईवडील हे आपले मायबाप असतात. संत आपले मायबाप असतात आणि भगवंत आपला मायबाप असतो. का? की जो अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो मायबाप असतो. आपले जन्मदाते आईवडील आपले मायबाप असतात. एक प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते जा तुझ्या आईचं काळीज कापून आण. साने गुरुची गोष्ट आहे. ती म्हणते जा तुझ्या आईचं काळीज कापून आण, मग मला कळेल की तुझं खरं माझ्यावर प्रेम आहे. आता त्या पुरीसाठी येड झालेलं ते पोरगं गेलं पळत. आत्ता आणतो म्हणले कापून आईचं काळीज. खरंच गेलं घरी, माय कापली. कसा कसा चाकूनी माय कापली, मेली माय. छाती फाडली, हृदय अर्थात काळीज हातात घेतलं आणि पळत सुटला त्या प्रेयसीला दाखवायला. पळताना त्याला वाटेत एका दगडाची ठेस लागली, खाली पडला, सोबत काळीजही खाली पडलं. आणि त्या काळजातून एक आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? बाळ तुला काही लागलं का रे? याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. माय चक्क कापलीये, काळीज हातात घेतले आणि पळतोय. पळताना दगडाची ठेच लागली, खाली पडला, काळीजही खाली पडलं. काळजातून आवाज येतो, बाळ तुला काही लागलं का रे? बाळ तुला काही लागलं का रे? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. तोडा चिरा दुग्धधाराची येते, मैला कापा चिरा काही करा हाना मारा, तिच्यातून दुधाचाच पाना येईल. रक्ताच्या चिळकांडे येतील पण एक काव्य म्हणून तोडा चिरा दुग्धधाराची येते. अर्थात आईला किती त्रास द्या ती तुमच्यावर उपकारच करते. किती आईला अपकार करा ती तुमच्यावर उपकारच करते. बापाला किती अपकार करा तो तुमच्यावर उपकारच करतो. आणि म्हणून अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो ती मायबाप असतात. आणि म्हणून मायबाप हे तीनच जातीचे असतात. एक आमचे जन्मजाते आईवडील, नंबर 2 संत आणि नंबर 3 भगवंत. आमचे जन्मजाते आईवडील हे आमचे मायबाप असतात. आई कापली आहे, मुलगा पडलाय, काळीज पडले तरी काळजातून आवाज येतो, बाळ तुला काही लागलं का रे? याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. आणि अपकार करणाऱ्यावर उपकार करतो ती मायबाप असतात. पुन्हा अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. नंबरा लिहित आहेत, वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. लोखंडाचा घन आहे आणि घन परिसावर मारलाय, जोरात मारलाय, परिस फुटलाय. लोखंडाच्या घनानं परिसाला फोडून परिसाला अपकार केलाय, परिसाचा चुरा केलाय. पण फुटत असताना त्या परिसाचा लोखंडाला स्पर्श झालाय. परिस फुटलाय, परिसाचा चुरा झालाय. कुणी केलाय? लोखंडाने परिसाचा चुरा केलाय, लोखंडाने परिसाला अपकार केलाय.
पण फुटत असताना परिसाचा लोखंडाला स्पर्श झालाय, परिसाला अपकार होऊ नये, त्या परिसाने आपल्या स्पर्शाने त्या लोखंडी घनाचं सोनं केलंय. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. लोखंडी घनानं परिसाला फोडून त्याचा चुरा केलाय, अर्थात परिसाला अपकार केलाय, तरी परिसानं लोखंडावर उपकारच केला. आपल्या स्पर्शानं लोखंडाला स्पर्श करून त्याचं सोनं केलं. अपकार करणाऱ्यावर उपकार करतात ती मायबाप असतात. अपकार करणारा उपकार करतो तो संत असतो. जगानं त्रास द्यावा, कितीही अपकार करावा, संत उपकारच करतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. याला म्हणायचे इथं उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. या मंबाजीनं तुकोबाराला का कमी त्रास दिला का? रामेश्वर भट्टानं तुकोबाराला का कमी त्रास दिला का? या विसोबा खेसरानं ज्ञानोबाराला का कमी त्रास दिला का? झोळी फाडली, अन्न जमिनीवर सांडलं, मुंजी होऊ दिल्या नाही, त्या सिद्ध बेटावर राहण्यास भाग पाडलं, वनवास वनवास वनवास, हाल हाल केले चार भावंडाचे विसोबा खेचराने. पण कुठं अजिबात दुःख व्यक्त केलं नाही ज्ञानोबाराने. कुठं ज्ञानेश्वरी, कुठले त्यांचे संत वाङ्मयात एकही अपशब्द नाही आहे. उलट या विसोबाने ज्यावेळेस तो ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भासतात ते पाहिलं दृश्य चोरून त्याची झाग गेली. आला ज्ञानोबाराच्या पायावर लोळायला लागला. ज्ञानोबाराने त्याला हाकलून दिलं नाही, मागचं काढलं नाही, तो असं केलं तसं केलं. उलट त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा संत केला की तो पुढे नामदेव महाराजचा गुरु झाला. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. बंबाजीने रामेश्वर भट्टाने तुकोबाराचा गाथा इंद्रायणीत बुडवला. 14 दिवसांनी जस गाथा वर आला, तारी आल्या जैशा लाह्या, गाथा वर आला, दोघंही शरण आले. तुकोबाराने त्या दोघांनाही संत बनवलं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. या दोघाला हे अपकार करणार रामेश्वर भट्टाला मंबाजीला यांनी अपकार केला तुकोबारावर, पण तुकोबाराने उपकारच केला, त्याने संत बनवलं. अपकार करणारा उपकार करतो तो संत असतो. लोखंडाने परिसाला फोडले, अपकार केलाय, पण परिसाने लोखंडावर उपकारच केलाय, त्याचं सोनं केलंय आपल्या स्पर्शाने. पठाण 108 वेळा थुकला नाथ महाराजच्या अंगावर, बरं शब्द बोलले नाही. या अपकार करणाऱ्या पठाणाला मुक्त करून नाथ महाराजांनी त्याच्यावर उपकार केला. अपकार करणारे उपकार करतात ती संत असतात. अपकार करणारा उपकार करतो तो देव असतो. कंस, चाणूर, रावण, कुंभकर्ण, हिरण्यकशिपू, हिरण्यक, ते शिशुपाल, काय ही माणसं देवाला मारायला टपली होती. देवाला, नारायणाला वेगवेगळ्या अवतारात मारायला टपली होती. म्हणजे देवाला मारायला टपलेत अशा दुष्टांनाही देवाने मारलं. पण देव ज्याला मारतो त्याला मुक्ती देतो. अशा दुष्टांना की जे दुष्ट देवाला मारायला टपलेत त्यांनाही मुक्ती दिली. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्यही दिले. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्यही दिले. देवा, मोक्षासारखी पवित्र वस्तू तू तुझ्या वैरालाही दिलीस का? तर देव आमचा बाप आहे. देव कंसाचा बाप आहे, रावणाचा बाप आहे, कुंभकर्णाचा बाप आहे, सगळ्याचा बाप आहे. देव जगाचा बाप आहे. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. देव आमचा बाप आहे. देव जगाचा, विश्वाचा बाप आहे. आणि बाप पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. पुत्र चुकलाय, बापाला शरण आलाय आणि बापाने माफ केला नाही, मग तो बाप कसला? त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. अपकार करणाऱ्या
मुलावर जो उपकार करतो तो बाप असतो. आणि म्हणून मी बोलून गेलो की अपकार करणारा जो उपकार करतो ती आपली जन्मदाती मायबाप असतात, संत असतो आणि भगवंत असतो. आपले जन्मदाते मायबाप अपकार करणाऱ्या मुलावर उपकारच करतात, संत समाजावर अपकार करणाऱ्या समाजावर उपकारच करतात, भगवंतही अपकार करणाऱ्या समाजावर उपकारच करतो. आणि म्हणून जे अपकार करणारे उपकार करतात ते जन्मजाते मायबाप, संत आणि भगवंत असतात. त्याच्या प्रस्तुत अभंगात तुकोबाराय हेच सांगतात की तो उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जे केवळ उपकार करण्यासाठीच जगतात, जगावर उपकार करणं हाच त्यांचा धंदा आहे. नुसतं उपकार करणारे उपकार नाही तर जे अपकार करतात त्यांच्यावरही उपकार करणं ही संतांची विशेषत्वता आहे. हे तो उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आणि म्हणून इथे पहिल्या चरणात जे दयावंत शब्द वापरलाय, दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी, आणि दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. यावरून सरळ सरळ अर्थ निघतो की दयावंत म्हणजे संतच. संत म्हणजे दयावंत, दयावंत म्हणजे संत. कारण दया ही साधूच्या संताच्या आश्रयाने जगते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही, नाथ महाराज. दया ही साधूच्या संताच्या आश्रयाने जगते. कारण दया ही नामाच्या पोटी जन्म घेते. साधू नामधारक असतो, संत नामधारक असतो. आणि मग दयावंत फक्त आणि फक्त नामधारकच असतो. मग तो साधारण जीव असो की संत असो. तुम्ही साधारण जीव आहेत, मुक्त नाही आहेत, पण नित्य नामधारक आहेत. तुमच्या हृदयात ही कमालीची दया वास करते. साधूच्या हृदयात दया वास करतेच का, तो नित्य नामधारक आहे. पण आम्ही मुक्त नाही आहेत, पण नामधारक आहेत. आमच्या हृदयात दया वास करते, पण नाम नित्य हवंय. कधीतरी अवसापणाला घेतलं तर ती उगा छटाकात दया असते. दया टनात हवी. संताच्या हृदयात टनात क्विंटलमध्ये दया वास करते, का नित्य नाम आहे. साधारण जीव आहे, मुक्त नाही, पण नित्य नामधारक आहे. त्याच्या हृदयात टनात क्विंटलमध्ये दया वास करते, संतासारखीच. पण नामधारक नाही आहे, निर्दय कडू असतं. पण नाम आहे, अतिशय थोडं आहे. दया असते पण छटाकात पा. नित्य नामधारक आहे, क्विंटलात टनात दया वास करते. आणि संतापाशी तर अमर्याद दया आहे. आणि त्यांचं भांडवलच आहे. भूतांची दया आहे भांडवल संत. आणि दया का हृदयात उत्पन्न होते, ती केवळ हरिनामामुळे. दयेचा जन्मच हरिनामातून होतो. दयेचा जन्मच हरिनामातून होतो. म्हणून भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया. दया ही जन्म घेते ती केवळ आणि केवळ हरिनामाच्या पोटी. आणि मग हरिनाम तिथे दया, दया तिथे धर्म, हा सिद्धांत हे समीकरण आहे. आणि म्हणजे दयावंत आहेत त्यांचं घर वैकुंठात असतं. ज्यांचं घर वैकुंठात आहे ते संत असतात. पण तरी या पृथ्वीवर येऊन तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी ते वैकुंठातून येतात आणि आमच्यावर उपकार करतात. आणि म्हणून महाराज म्हणतात येतं उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आणि असे दयावंत संत जे धन्य आहेत, जे वैकुंठातून आलेत, आमच्यावर उपकार करण्यासाठी आलेत, ते कधीच खोटं बोलत नाहीत आणि ते आपल्या देहाबद्दल उदास असतात. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, लटिके वचन नाही देही उदासीन. लटिके वचन नाही देही उदासीन. हा नाही शब्द पुढे गेलाय, पण तो मागा लावायचा. लटिके वचन नाही देही उदासीन असं नाही घ्यायचं. लटिके वचन नाही देही उदासीन. अर्थात हे वैकुंठातून आलेले दयावंत संत कधीच खोटं बोलत नाहीत आणि ते आपल्या देहावर उदास असतात, असं तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात. आणि महाराज म्हणतात की हे दयावंत संत जे वैकुंठातून आलेत आमच्यावर उपकार करण्यासाठी, हे कधीच लटकं अर्थात खोटं बोलत नाहीत. संत किंवा दयावंत पुरुष कधीच खोटं बोलत नाही आणि ते आपल्या देहावर उदास असतात. संत कधीच खोटं बोलत नाहीत, दयावंत पुरुष कधीच खोटं बोलत नाही. खोटं बोलणं पाप आहे. तुकोबाराय म्हणतात की असत्यवाणी पापाचीच खाणी. मनुष्य खोटं बोलला की त्यांनी पापाचे डोंगर रचले.
आणि दिवसात आम्ही एखाद्या वेळेस खरं बोलतो, दिवसभर खोटंच बोलतो. लय मजा आहे मोठी. माणसाला मोठी गंमत वाटते की मनुष्य स्वतःला चतुर समजतो. कुणाला? स्वतःला. का? तर मी दिवसभर समोरच्याला चुत्या मारलं, खोटं बोललो, त्याला फसवलं, त्याला घुमवलं, यात त्याला मोठेपणा वाटतो. पण बाबा तू पापाचे डोंगर रचायलास का? तर असत्यवाणी तुका म्हणे पापाची खाणी. मनुष्य घरात, दारात, बाहेर आत, बायकोला, मुलाबाळाला, समाजाला सारखं खोटं बोलतो, पण यात त्याला मोठेपणा वाटतो. घुमावलं का नाही, घुमवलं का नाही, चुत्या मारलं का नाही, बनवलं का नाही, फसवलं का नाही, कशाने? खोटं बोलून. अरे घडीवर फसवलंस, पण तू तुझ्या जीवनात डोकून बघ ना. खोटं बोलून फसवणं अर्थात खोटं बोलणं हे पाप आहे. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. म्हणून खोटं बोलू नका. पापाचे डोंगर रचतात आणि नरकाला जातात. सतत खरं बोला. खरं बोलण्याला फार किंमत आहे. खरं बोलण्याला किती किंमत आहे? तुकोबाराज म्हणतात की खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. आयुष्यभर एकच व्रत पाळलं, तुम्ही खरं बोलले, तर तेवढ्या एका व्रतावर तुम्हाला फुकटात मोक्ष मिळतं. फुकटात. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेट देतो कधी? तुम्ही आयुष्यभर खरं बोलले तर. ज्ञानोबा म्हणतात की माझे असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबा म्हणतात की माझ्या ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता का आली? मी सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, जडभिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलवला, पाठीवर मांडे भाजले, आणखीन इतर अनेक चमत्कार केले. पण हे चमत्कार माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. हे चमत्कार माझ्या जीवनात फार विशेष महत्त्व ठेवत नाहीत. मग ज्ञानोबा म्हणतात की माझ्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार जर काय असेल तर तो आहे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. आणि मी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी लिहिण्यास मी पात्र का झालो? तर मी आयुष्यभर किंवा प्रत्येक जन्मात एकच व्रत पाळलं की मी माझ्या मुखानं सातत्यानं सत्य बोललो. मी कधीच खोटं बोललो नाही. आणि सातत्यानं सत्य बोलण्यामुळं माझ्यात काय महानता, काय योग्यता आली, तर मी ज्ञानेश्वरी लिहू शकलो. हे ज्ञानोबा स्वमुखाने ज्ञानेश्वरी बोलतात आणि माऊली लिहित आहेत. माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. सातत्यानं सत्य बोलण्यानं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या योग्य बनतात. हे ज्ञानोबा स्वमुखाने ज्ञानेश्वरीत बोलत आहेत. सातत्यानं खरं बोलल्याने पांडुरंग फुकटात भेटतो हे तुकोबाराय बोलत आहेत. मग बोला ना खरं, फायदाच फायदा आहे. आणि खोटं बोलला तर पापाचे डोंगर आहेत. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. घडीभर लय मजा वाटते लोकाला चुत्या मारून, खोटं बोलून फसवण्यात, पण नरकाला जाता. आणि म्हणून दयावंत पुरुष संत महात्मा जो वैकुंठवताना आलाय तो कधी खोटं बोलत नाही. तो सारखं खरं बोलतो. तो कधीच खोटं बोलत नाही. तो सातत्यानं सत्य बोलतो. असत्य बोलणं हे पाप आहे. पापानं आपलं काय वाटलं होतं? असत्य बोलण्यानं किती वाटलं होतं? महाभारतातलं एक उदाहरण सांगतो. महाभारतातला प्रसंग. 11 दिवस झाले युद्धाचा काही परिणाम दिसून येईना. कौरवाचं पारडं भारी पडू लागले. का? तर तिकडं चिरंजीवी आहेत, इच्छामृत्यू आहे. हे भीष्माचार्य इच्छामृत्यू, अश्वत्थामा कृपाचार्य चिरंजीवी. आता जे इच्छामृत्यू आहेत किंवा ज्यांना मरणच नाही त्यांना कधी मारावं, कधी युद्ध जिंका तुम्ही? ते सैन्याचा नाश करायले. 11 दिवस झाले युद्धाचा परिणाम दिसेना. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराकडे गेले. म्हणले दादा, कृष्णापेक्षा मोठा होता तो, आत्याचा मुलगा. म्हणले दादा युद्ध जिंकायचे? म्हणले काय बोलतो कृष्ण, जिंकायचे ना. म्हणले मग तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय? म्हणले खोटं बोलावं लागेल. अरे काय बोलतो? म्हणले कृष्णा तुला माहिती आहे का मला धर्म का म्हणतात? म्हणले सगळं माहिती आहे मला. अरे म्हणले मी कधीच खोटं बोलत नाही, मी सातत्यानं खरं बोलतो, सत्य बोलतो, म्हणून मला धर्म म्हणतात. ते सगळं तुमच्यापाशी राहू द्या. म्हणले दादा मला सारं माहिती आहे. तुम्ही मला एकच सांगा, खोटं बोलणार आहेत का? धर्म म्हणला नाही. मग तुझा पराजय होणार नाही. तुझा विजय होणार नाही, तुझा पराजय होईल. तुझा विजय होणार नाही, तुझा पराजय होईल. तू युद्ध हरशील. देव निघाले. युधिष्ठिर म्हणतो देवा थांबा, मला समजून तर सांगा नेमकं काय. म्हणले खोटं बोलशील ना? म्हणले बोलतो. हां मग आता तुझा विजय होईल. म्हणले आता तुझा विजय होईल. म्हणले काय खोटं बोलायचं?
म्हणले अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, त्याला भीम मारेल, आणि अश्वत्थामा नावाचा द्रोणाचार्याचा मुलगा आहे, आणि खोटी अफवा सोडायची की अश्वत्थामा मेला, आणि ही बातमी द्रोणाचार्याच्या कानावर टाकायची. पुत्र महान तो हातबल होईल, गळून जाईल, शस्त्र टाकेल आणि पुत्राच्या वियोगात रडत बसेल, आणि त्यावेळेस आपण त्याला मारायचं. नाहीतर त्यांनी आपला अभिमन्यू असाच चिरडून मारलाय. आधी अधर्म त्यांनी केलाय, आता आपण करू, आता पर्याय नाही. युधिष्ठिर तयार झालाय, भीमानं अश्वत्थामा मारलाय, आणि देवानी युधिष्ठिरला सांगितलंय की तू एवढंच बोलायचं, अर्धच खोटं बोल, सगळे बोलू नको, की अश्वत्थामा हाता, अश्वत्थामा मेला, त्याची हत्या झाली, पण नरवा कुंजरवा तो हत्ती का माणूस आहे माहीत नाही, तर अश्वत्थामा हाता एवढंच वाक्य द्रोणाचार्याच्या कानावर जाऊ देऊ, आणि नरवा कुंजराच्या टायमाला आम्ही ढोल नगारे वाजू, हे पुढचं अर्ध वाक्य त्याच्या कानावर जाऊ द्यायचं नाही. मग अश्वत्थामा हाता, अश्वत्थामा मेला एवढं कानावर गेले बस झालं, पण पुढचं नरवा कुंजरवा तुला अर्धच खोटं बोलायचं म्हणले, हत्ती का माणूस आहे माहीत नाही, तुला पूर्ण पाप करायचं नाही, अर्धच पाप करायचं अर्ध खोटं बोलून. युधिष्ठिर तयार झालाय, भीमानं तो अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलाय आणि बातमी सोडली आहे. मग त्या युद्धाच्या फडावर एकच माणूस होता सत्य बोलणारा, युधिष्ठिर. खरं खोटं तपासण्यासाठी हा द्रोणाचार्य आलाय आणि विचारतोय, युधिष्ठिरा अश्वत्थामा मेला का? तर युधिष्ठिर म्हणतो अश्वत्थामा हाता, पुढं मला नरवा कंजरवा, तेव्हा ढोल वाजले, ते अर्ध वाक्य कानावर गेलं नाही, आणि युधिष्ठिर म्हणला अश्वत्थामा हाता, एवढं अर्धच वाक्य कानावर गेलं. त्याची खात्री पटली द्रोणाचार्याची, माझा पुत्र अश्वत्थामा मेला. रथावर गेला, रथावर बसलेच होता, रथात धनुष्य खाली टाकलं, हातबल झाला, पुत्राच्या वियोगात रडू लागला, बळ निघून गेलं, हातबल झाला, दृष्टद्युम्न आला, द्रोणाचार्याचं मुंडकं उडवलं, द्रोणाचार्य मेला. या दृष्टांतून सांगायचं मला एवढं की वदविले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. युधिष्ठिर स्वतःहून खोटं बोलला नाही, नारायणानं भगवान कृष्णानं खोटं बोलायला लावलंय. युधिष्ठिर खोटं बोललाय, अर्ध खोटं बोललाय, देवाच्या सांगण्यानं खोटं बोललाय, आणि एवढं अर्ध खोटं बोलल्याने स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिरच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. आयुष्यात अर्ध खोटं बोललाय, देवाच्या सांगण्यानं खोटं बोललाय, आणि या अर्ध खोटं बोलल्याने स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडतो. आयुष्यात आम्ही सारखं खोटीच बोलणारी माणसं, सारखी खोटीच बोलणारी माणसं, आमचं काय काय गळून पडावं, आमचं काय काय गळून पडावं, उभं शरीर गळून पडेल. आणि म्हणून असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. खोटं बोलू नका, सदैव सत्य बोला, सदैव सत्य बोलल्याने देव भेटतो. ज्ञानेश्वर लिहिण्याची पात्रता येते, इतकी महानता आहे. आणि मग सदैव खरं बोला, खोटं बोलू नका. आणि म्हणून महाराज म्हणतात की असे जे महात्मे दयावंत आहेत, वैकुंठातून आलेत, तुमच्यावर उपकार करण्यासाठी आलेत, तुम्हाला मुक्ती मिळवून देण्यासाठी आलेत, ते सातत्यानं सत्य बोलतात, कधीच खोटं बोलत नाहीत, आणि ते आपल्या देहावर उदास असतात. ते आपल्या देहावर उदास असतात. या देहावरी उदास व्हायच्या परी उखिता जैसा बिडारी बैसला असे. एखादा मनुष्य, तुम्ही प्रवासामध्ये बसस्टँडला उभेत आणि एखादा मनुष्य बाजूला आहे, तो अनोळखी आहे, आणि गाडीचा टाईम झाला आणि तुम्हाला फार लघवी आली, आणि तुम्ही म्हणले अजून गाडी आली नाही, मी पटकन जाऊन येतो, लघुशंका लघवी करून येतो, माझ्या ह्या सामानाला लक्ष ठेवा. तो म्हणला हो ठीक आहे जा. पण त्याला दुसऱ्या गावाला जायचं होतं, तुमची गाडी आली नव्हती, पण ते तुम्ही लघवीला गेले तेवढ्यात त्याची गाडी आली. त्याला काय घेणं देणं, जागा पकडायसाठी तुमचं बिराड त्याने सोडून दिलं, कोण नेऊ नाही ठेवू, बिराड टाकून दिलं आणि गाडीत जाऊन बसला. तो पण तुमचं बिराड लोकांनी चोरून नेलं. परका मनुष्य आपल्या बिराडाला, आपल्या सामानाला राखण ठेवला आणि त्याची गाडी आली, तर तो उदास असतो, निघून जातो, चोरून नाही तर राहू. तो जसा तुमच्या सामानाबद्दल उदास असतो परका मनुष्य, तसा संत महात्मा आपल्या देहाबद्दल उदास असतो. देह राहू नाही तर जाऊ. तो परका म्हणतो त्याचं सामान जाऊ नाही तर राहू, माझी गाडी आली मी चाललो. तसं संत म्हणतात हा देह माझा, जाऊ नाही तर राहू, आम्ही फक्त देवाचे, आम्ही देवाचे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. या देहावरी, याला म्हणतात उदासीन असणं, या देहावरी उदास व्हायच्या परी उखिता जैसा बिडारी बैसला असे. संत महात्मे देहावर उदास असतात. भक्त ऐसे जाणं देही उदास.
भक्त ऐसे जाना जे देही उदास. एवढंच नाही तर संत महात्मे घरावर, दारावर, बायका मुलावर, धन दौलत सगळ्यावर उदास असतात. नरवाला लिहितात, झाडाची सावली वाटे जैसी मिनली, घरावरी तितुली माया नाही. सावली सरीचीच असे, पण असे हे नेणे जे जैसे, स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली ते वस्ती कीर आली, का गुरुवे बसली रुखातळी. एरवी ग्रहधारा पुत्री, नाही जाय मैत्री, ज्ञानाशी पात्री आपणची जो. आणि संपत्ती माझी असता, ऐसा गमे पंडू सुता, जसा वाटे जाता साक्षी ठेविला. या वेळेतून ज्ञानोबा सांगतात की महात्मा केवळ देहावरच नाही, महात्मा केवळ देहावरच नाही, तर तो घरावर, बायको मुलावर, संपत्तीवर, धनावर, जगावर सगळ्यावरच उदास असतो. साक्षी भावना जगतो, यांच्यात राहतो पण यांचा नसतो, असा उदास असतो. आणि म्हणून जो दयावंत आहे, ज्याचं घर वैकुंठात आहे, वैकुंठातून मृत्यूलोकात उपकारासाठी आलाय, आपल्यावर उपकार करण्यासाठी, असा मनुष्य कधीच खोटं बोलत नाही, सातत्यानं सत्य बोलतो. तो आपल्या देहावर उदास असतो. आणि चौथ्या चरणात सांगतात की तो सातत्यानं मधुर गोड बोलतो आणि कुणाचेही गुन्हे आपल्या पोटात सपादून घेतो. ह्या अभंगाच्या चौथ्या चरणात महाराज लिहितात की मधुरावाणी होटी तुका म्हणे वावपोटी, मधुरावाणी होटी तुका म्हणे वावपोटी. असा महात्मा, असा दयावंत पुरुष, असा दयावंत संत, तो सातत्यानं मुखानं गोड बोलतो, कुणाला दुखवत नाही. साचा आणि मवाळ मितुले परी सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सतत गोड बोलणार, कुणाला दुखवायचं, आपल्या वाणीने कुणाला दुखवायचंच नाही. आपल्या वाणीने समोरच्याला दुखवणं ही वाचिक हिंसा आहे. तो वाचेने कधी हिंसा करत नाही, सातत्यानं वाणीने गोड बोलतो. एक तर बोलत नाही, बोलला तर असं वाटतं की आपला कुणी मायबाप बोलू लागलाय. ज्ञानोबाच लिहित आहेत की नादब्रह्म मुसे आले, का गंगापाय अससले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रता स्त्री असावी आणि तिला म्हातारपण यावं आणि मग ती बोलावी. एक तर पतिव्रता आहे, चापचोपे वागण्यात, आणि म्हातारी झाली आणि ती बोलायली आणि तिच्याशी आपली गाठ पडली. ती किती प्रेमळ आणि हळूवार बोलेल. तसे हे संत महात्मे प्रेमळ, मधुर, हळूवार बोलतात. ती पतिव्रता म्हातारी झाली, तिची भेट झाली, ती म्हणेल, कोण आपण, कधी आलात, आमच्याकडे आलात, काय काम काढलं, या ना, बसा ना, चहा घ्या, जेवण करा, उशीर झालाय, मुक्काम करा, सकाळी जा, येत चला, का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. हेच महाराज म्हणतात की मधुरावाणी होटी. पतिव्रता स्त्री आहे आणि म्हातारपण आले, ती जशी प्रेमळ गोड बोलेल, तसा संत महात्मा प्रेमळ आणि गोड बोलतो, जगाला सुखी करतो, आपल्या वाणीने कोणाला दुखवत नाही. आणि त्याचं पोट किती मोठं असतं म्हणजे समुद्र एवढं. कोणी किती त्रास देऊ, सगळ्याचे गुन्हे आपल्या पोटात सपादून घेतो. ज्ञानोबा साक्ष देतात. घेऊन जळाचे लोट, आलिया नदी नदाचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. काय होईल ज्ञानोबाची. घेऊन या जळाचे लोट, आलिया नदी नदाचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. नद्याने किती पाणी वाहून आणू द्या, समुद्र आपल्या पोटात गडप करतो, बिनबोबाट गडप करतो. तसं जगाने किती त्रास देऊ द्या, त्याने दिलेला त्रास आपल्या पोटात गडप करतो, बिनबोबाट, कोणाला त्रास देत नाही. सर्व ही साहतिया गरिमा, परी गर्वा न येतेची क्षमा, अंग वाहुनिया रोमा वाहने नेणे. आपल्या शरीरावर केस आहेत, शरीर आपल्या केसाचं वजन वाहतं, पण कधी गर्वाला येत नाही की केसानं मी तुमचं वजन वाहतोय. तसं महात्मा सर्वांचे दुःख आपल्या पोटात सपादून घेतो, पण कधी म्हणत नाही तुम्ही त्रास दिलाय मला, मी सपादून घेतलाय. अंग वाहुनिया रोमा वाहने नेणे. घेऊन जळाचे संगाट, आलिया नदी नदाचे लोट, करी वाढ पोट समुद्र जेवी.
सगळ्याचे गुन्हे आपल्या पोटात सपादून घेतो, याला तुकोबाराय म्हणतायत. त्याचं पोट मोठं असतं. तुका म्हणे वाव पोटी. अनाक्रोश जे तर क्षमा असे. बिनबोबाट क्षमा आहे. समोरच्याला बिनबोबाट तुम्ही माफ करता, अनाक्रोश क्षमा आहे. जो मानापमाना ते साये, सुख दुःख जेत समाय, निंदा स्तुती नो हे दुखंडोजो. असा महात्मा ज्याचं पोट मोठं आहे, तो मधुरवाणीने बोलून जगाला सुखी करतो आणि सगळ्याचे गुन्हे आपल्या पोटात सपादून घेतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मधुरावाणी होटी तुका म्हणे वाव पोटी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सारांश, तुम्ही मुखामध्ये नाम धारण करा. इथे तुकोबाराय असं सांगतायत की जे दयावंत असतात ते धन्य असतात. का तुम्ही जगावर दयेमुळे उपकार करता, त्यामुळे नारायण ऋणी होतो आणि ही दया तुम्हाला मोक्ष मिळवून देते. मोक्ष मिळवणं ही धन्यता असते. हे संताबद्दल झालं. संत ऑलरेडी मुक्त आहेतच. संत तर मुक्त आहेतच. या अभंगात संतांचं वर्णन आले. पण आम्ही संत नाही आहेत, तरी आम्हाला संताला हा जो लाभ झाला तो आम्हाला मिळवता येतो. तुम्ही नित्य नामधारक बना, हृदयात दया वास करेल. तुम्ही दयावंत व्हाल. तुमच्या जीवनात दया आली की तुम्ही दीन दुबळे, रंजले गांजले, आडले नडले, पीडित, दुःखी यांचं दुःख निवारण करण्यासाठी धावाल. दुःखिताचं दुःख निवारण केलं तो उपकार केवळ त्या दुःखी माणसावर नसून तो उपकार नारायणावर असतो. नारायण तुमच्या ऋणात दबतो आणि हे ऋण फेडण्यासाठी नारायण तुमच्या संसारात राबतो, तुम्हाला मुक्तीही देतो. आणि मग ही मुक्ती कुणी दिली? पर्यायाने दयेनेच दिली. आणि मग दयेमुळं तुम्ही दयावंत, या दयेमुळे तुम्हाला मुक्ती, दयेमुळे तुम्हाला मुक्ती, दयेमुळे तुम्ही दयावंत. आणि मग दयावंत पुरुष धन्य असतो. आणि मुक्ती मिळवणं ही मानवी जीवनाची सर्वात मोठी धन्यता आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन्य ते संसारी